गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. हा जो श्लोक आहे तो भवानी अष्टकामधला आहे. भवानी अष्टक हे कुणापासून निर्मिती झाली किंवा भवानी अष्टक या स्तोत्राची निर्मिती कशी झाली? तर जगद्गुरू आद्य शंकराचार्य, ज्यांना प्रत्यक्ष शंकर सुद्धा मानलं जातं, प्रत्यक्ष देवतेंचा अवतार असणारं आद्य शंकराचार्य ज्यावेळेस खूप आजारी पडले होते, त्यांनी अनेक स्तोत्राची निर्मिती केली. त्यामध्ये शंकरांचं वर्णन आहे, विष्णू देवतेचं वर्णन आहे, ब्रह्मदेवतेचं सुद्धा वर्णन त्यामध्ये त्यांनी केलं. असे हे मूळ स्वरूपाचे म्हणजे देव असं ज्यांना मानलं जातं, त्या देवांना सुद्धा परीक्षेला जावं लागलं. म्हणजे कोणाला? अंबाभवानी मातेला. ज्यावेळेस त्यांनी सर्व देवतांची स्तोत्र निर्मिती केली, परंतु कुठल्याही देवीची, कुठल्याही दुर्गेची त्यांनी स्तोत्राची निर्मिती केली नव्हती. म्हणून ज्यावेळेस ते आजारी पडले, त्यावेळेस आजारी पडले असताना त्यावेळेस दुर्गा माता त्यांना प्रसन्न होते आणि दुर्गा माता त्यांना सांगू लागते, की आता तुमचा शिव कुठं आहे? म्हणजे तुमचे शंकर कुठे आहेत, जे तुम्हाला वाचवणार आहेत? त्यावेळेस त्यांना लक्षात येतं, की आपण भवानीबद्दल कुठलीही स्तुती केली नाही. भवानी मातेची कुठलीही भवानी आणि शंकर हे दोन्ही पण एकच आहेत असं त्यांना वाटू लागलं. म्हणून त्यांनी भवानी अष्टक या स्तोत्राची निर्मिती केली. त्यावेळेस त्यांनी फक्त शरणागत भवानीला फक्त सांगितलं, मी तुझ्या शरण आहे. तुझ्या शरणाशिवाय किंवा तुझ्या चरणाशिवाय कुणालाही गत्यंतर नाही. म्हणजे गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी.